फक्त 5 मिनिटांमध्ये तयार होणारे कुरकुरीत असे मुरमुऱ्याचे लाडू. हो, हीच आहे आजची आपली रेसिपी. नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये. आज आपण बनवत आहोत मुरमुऱ्याचे कुरकुरीत लाडू. ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने. या पद्धतीने लाडू तुम्ही बनवले तर बिघडायचा प्रश्नच येत नाही आणि कुणीही बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी बनवली. थंडीला सुरुवात झाली की गुळाचे आपण वेगवेगळे पदार्थ बनवून खातो. त्यातलाच हा एक पदार्थ गुळ आणि मुरमुऱ्याचे लाडू. बऱ्याच ठिकाणी संक्रांतीला सुद्धा हे लाडू अगदी आवर्जून बनवले जातात. लहान मुलांना तर हे लाडू खूपच आवडतात. चला तर मग आपण सुद्धा रेसिपीला सुरुवात करू. लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी घेतले आहेत मी हे मुरमुरे. याला चुरमुरे सुद्धा म्हणतात. मुरमुरे तुम्ही कोणतेही घ्या. मुरमुऱ्यांना मात्र तुम्ही भाजू नका. त्याला तुम्हाला जर असे क्रिस्पी नसतील तर तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये थोड्या वेळ फिरवून घ्या किंवा थोड्या वेळ उन्हामध्ये ठेवा. कारण भाजल्यानंतर काय होतं, या मुरमुऱ्याची साईज ना थोडीशी छोटी होऊन जाते. आणि हे मुरमुरे घेतले मी ह्या वाटीने 3 वाटी आणि त्याच वाटीने घेतला आहे मी हा 1 वाटी गुळ. गुळ सुद्धा तुम्ही कुठलाही घेऊ शकता. याला बारीक चिरून घ्यायचा. बारीक चिरून घेतला म्हणजे तो पटकन मेल्ट होतो. हे लाडू करताना मात्र गुळाचं आणि मुरमुऱ्यांचं प्रमाण तुम्ही परफेक्ट घ्या, म्हणजे लाडू अगदी छान होतील. गॅसवर मी कढई तापायला ठेवली. त्यात टाकते मी हा 1 वाटी गुळ. मीडियम टू लो फ्लेमवर गुळ आता आपल्याला वितळून घ्यायचा आहे. यामध्ये टाकायचं 2 टेबलस्पून पाणी. गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं, पाक कडक होत नाही आणि लाडू सुद्धा कडक होत नाही. कुरकुरीत तर छानच होतील. खूप जास्त पाणी आपल्याला यात टाकायचंच नाहीये. फक्त 2 टेबलस्पून पाणी टाका. 1 टीस्पून साजूक तूप टाकायचं. गूळ मेल्ट होईपर्यंत याला थोडंसं हलवत राहायचं. गूळ आता व्यवस्थित मेल्ट झाला. तो किती करायचा हे मी आपल्याला आता दाखवते. गुळाला आता मोठे मोठे बबल्स यायला सुरुवात झाली. याला आता पाण्यामध्ये टाकून आपल्याला चेक करायचं. पाण्यामध्ये टाकल्यानंतर याचा पटकन गोळा झाला पाहिजे. बस आपल्याला इतकाच गुळ शिजवायचा आहे. आता आपण चेक करूया. एका वाटीमध्ये पाणी घेतलं मी. त्यात थोडंसं गुळ टाकते. या गुळाची फक्त गोळी तयार झाली पाहिजे तर समजायचं की गुळ आपला व्यवस्थित झाला. तर बघू शकाल आपण, याची गोळी तयार झाली म्हणजे गुळ व्यवस्थित झाला. आता गॅस बंद करायचा. खूप जास्त गुळ आपल्याला कडक करायचा नाहीये, नाहीतर मग लाडू कडक होतात. 1 पिंच बेकिंग सोडा टाकायचा. लाडू छान क्रिस्पी होतात त्याच्यामुळे. याला व्यवस्थित हलवल्यानंतर यात आता मुरमुरे टाकायचे. गॅस मी आता बंद केलेला आहे आणि यामध्ये टाकते मी हे सर्व मुरमुरे 3 वाट्या. मुरमुरे पटापट मिक्स करून घ्यायचे. आता याचे आपल्याला लाडू वळायचे, पण आपल्या हाताला चटके बसणार नाही इतकं मात्र याला थंड होऊ द्यायचं. हाताला थोडंसं पाणी लावून घ्या आणि तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही लाडू वळवून घ्या. अगदी पटापट आणि मस्त लाडू तयार होतात. बघू शकाल आपण. आणि असं काही नाही की हे लाडू गरम गरमच बांधले पाहिजे. थोडंसं थंड झाल्यानंतर जरी तुम्ही बांधले तरी हे लाडू छान होतात आणि क्रिस्पी सुद्धा होतात. कुरकुरीत होतील अगदी. फक्त 5 मिनिटांमध्ये तयार झाले आपले मुरमुऱ्याचे लाडू. आणि फक्त 2 किंवा 3 वस्तू वापरून 3 वाट्या मुरमुऱ्यांमध्ये आपले एवढे लाडू तयार झाले. तरी मी थोडे मोठे साईजचे बांधले. तुम्ही थोडे छोटे बांधले असते तर अजून जास्त तयार होतील. आपण सुद्धा या पद्धतीने मुरमुऱ्यांचे लाडू नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.